मी शंकरलिंग तुम्मा, लेबर पार्टी सेक्रेटरी. लेबर पार्टी सेक्रेटरी. साथी बशीर अहमद, लेबर पार्टी अध्यक्ष. लेबर पार्टी सोलापूर जिल्हा M.A. देगनाळकर, जिल्हा अध्यक्ष सोलापूर. कॉम्रेड एजाज शेख, शहर अध्यक्ष. चालू करू. सोलापूर जिल्हा परिषदमध्ये गेल्या 9 वर्षापासून मनमानी आणि प्रशासनाचा भ्रष्ट कारभार चालू आहे. उदाहरण, तिथल्या शिक्षकावर अन्याय आहे. खाजगी शाळेतले जे शिक्षक आहे, शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत, त्यांना न्याय मिळत नाही आणि नैसर्गिक न्याय तत्वाप्रमाणे कामकाज केलं जात नाही आणि बेकायदेशीर आणि भ्रष्ट कामाला प्रोत्साहन दिलं जातं आहे. त्याचं उदाहरण मी पॅरा नंबर 1 आणि 2 डिटेल दिलेलं आहे की 2 शिक्षकांचं हायकोर्टाने आदेश दिलं, शाळा न्यायाधिकरणाने आदेश दिलं, कंटेम ऑफ कोर्ट दाखल केलं, त्यात ऑर्डर झालं. प्रशासन मूग गिळून गप्प आहे. आज एका शिक्षकाचं वेतन बंद आहे तर दुसरी शिक्षिका न्यायाच्या प्रतीक्षेत निवृत्त झाली. ही अशी एक परिस्थिती आहे जे लिगली फाईट करणारे शिक्षक आहेत त्यांची. आणि दुसरीकडे प्रशासन बेकायदेशीर काम कसं करतं म्हणजे त्याचं उदाहरण आपल्याला देतो. बंदी काळामध्ये त्यांनी 250 शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता देऊन त्या ठिकाणी 29 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यात वेतन काढून. दुसरीकडे जर आपण पाहिलात 7 शाळा 2 मे 2012 पासून शासन निर्णय भरतीबंदी केलेली आहे आणि भरतीबंदी असताना त्या ठिकाणी 7 शाळांना भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून त्या ठिकाणी 27 शिक्षकांचे जादा पदं दिलेले आहेत आणि 27 शिक्षकांचे जादा पदं दिल्यानंतर त्या ठिकाणी 25 कोटी रुपये त्यांचं वेतन काढलेलं आहे. परंतु जे हायकोर्टाचा आदेश आणलेले शिक्षक आहेत त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष, जे हायकोर्टाचा आदेश आणलेले आहेत त्यांच्याकडे मात्र त्या कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी नाही. अशा पद्धतीनं जिल्हा परिषद प्रशासनाचा मनमानी आणि भ्रष्ट कारभार चालू आहे. या संदर्भात शासनाची बाब आम्ही निदर्शनात आणून दिली. पुराव्यानिशी 11 फैली पुरावे आम्ही सादर केले. त्यामध्ये शासनाने आमची तक्रारीची दखल घेतली आणि राज्याच्या शिक्षण आयुक्तांना निर्देश दिलं की या संदर्भात चौकशा समित्या नियुक्त करा आणि 3 प्रकरणं गंभीर आहेत. त्या 3 प्रकरणात वेगवेगळ्या चौकशा समित्या नियुक्त करण्याचे निर्देश दिल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बंदी काळात दिलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या संदर्भात 3 सदस्य समिती नियुक्त केली 9/9/19 रोजी आणि आजपर्यंत त्या ठिकाणी त्या समितीचा अहवाल आलेला नाही. त्या समितीमध्ये 3 सदस्य आहेत: माध्यमिक शिक्षणाधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी, वित्त विभागाचे कॅपो, ज्युनियर कॅपो, सिनियर कॅपो असे समिती सदस्य आहेत. तर त्यांना 10 दिवसामध्ये चौकशी करून अहवाल द्या म्हणलेला आहे. परंतु आजपर्यंत 1 वर्ष होऊन गेला, अहवाल दिले नाहीत. आज 17 महिने त्याला झालेले आहेत. दुसरी एक समिती होती, त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ कॅपो आहेत. त्यामध्ये देखील आज 21 महिने झालेले आहेत, त्यांनी अहवाल दिलेला नाही. त्याचबरोबर 27 शिक्षकांचे जादा पदं सेवक संचात पद असताना त्या ठिकाणी 27 शिक्षकांचे जादा पदं दिले आणि त्या ठिकाणी 3 सदस्य समिती नियुक्ती केली आणि ते देखील डेप्युटी डायरेक्टर पुणे आणि संचालक प्राथमिक आणि त्याचबरोबर सहाय्यक संचालक उपसंचालक पुणे विभाग पुणे या कार्यालयातील 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमलेली आहे. त्यांना देखील त्या ठिकाणी अहवाल देण्यासाठी 15 दिवसात निर्देश आहेत आयुक्तांचे. परंतु 11 महिने झालं त्यांनी देखील काही केलेली नाही. यापूर्वी शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सदर बाजार पोलीस ठाण्याला 25 कोटी हे अफरातफर झालेलं आहे आणि ज्या 3 लिपिकांनी एक शिक्षकामागे 20-20 लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी हे केलेलं गोंधळ हे लक्षात आल्यानंतर
या अधिकाऱ्यांनी सदर बाजार पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांनीसुद्धा आजपर्यंत कारवाई केलेली नाही. ही असा गोंधळ या ठिकाणी आहे. म्हणून आज आपल्या माध्यमातून आम्ही या राज्याचे शिक्षण मंत्री मूळ हे निष्क्रिय आहेत म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि 4 तारखेला डिक्लेरेशन झाल्यानंतर आम्ही एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे की शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी. आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे हे चांगले अधिकारी आहेत परंतु त्यांचा खाते प्रमुखावर नियंत्रण नसल्यामुळे त्यांचं कोण ऐकत नसल्यामुळे त्यांची शासनाने सोलापुरातून बदली करावी अशा प्रकारची मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे. सर, ज्या अर्थी 3 तारखेला तुमची उघडमीट आहे, 3 तारखेला 3 हो हो त्या अर्थी शासनाने तुमच्या म्हणजे तक्रारीची दखल घेतलेली आहे. आजची पत्रकार परिषद घेण्याचा हेतू काय? आजची पत्रकार परिषद घेण्याचा हेतू असा आहे की राज्य सरकार निष्क्रिय आहे. त्यांनी दखल घेतली नसल्यामुळेच आम्ही लोक आयुक्ताकडे ही तक्रार दाखल केली होती पुराव्यानिशी आणि लोक आयुक्तांनी त्या ठिकाणी 3 तारखेला राज्याचे शासनाचे सचिव आणि सोलापूरचे CEO यांना सुनावणीला बोलवलेलं आहे. हे लोक आयुक्ताकडे शासनाच्या विरोधातली सुनावणी. गेल्या 9 वर्षामध्ये हे भ्रष्टाचार किती म्हणजे CEO होते, सचिव होते? भ्रष्टाचार आहे मूळ 5 विभागाचा. शिक्षण विभाग एक त्यात आहे, आरोग्य विभाग एक त्यात आहे, समाज कल्याण विभाग त्यात आहे, कृषी विभाग आहे, सामान्य प्रशासन विभाग अशी. सोलापूर जिल्हा परिषद हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे आणि या ठिकाणी प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, आरोग्य विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग या विभागामध्ये अधिकारी वर्ग वेळेवर येत नाहीत, कामधंदा करत नाहीत. त्या ठिकाणी लोक हेलपाटे मारतात, ग्रामीण भागातून 11 तालुक्यातून येतात, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही आणि विभागीय आयुक्तांच्या शासनाच्या शासन निर्णय निर्देशाप्रमाणे निपटारा मुदतीत होत नाही आणि अधिकाऱ्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विभाग प्रमुखावर नियंत्रण नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कोण घाबरत नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी हे चांगले आहेत, तरुण आहेत, काम करण्यास सक्षम आहेत परंतु अडचण अशी आहे की विभाग प्रमुख त्यांना घाबरत नाहीत, विभाग प्रमुखावर त्यांचा नियंत्रण नाही म्हणून त्यांची बदली करावी अशी आमची एक प्रमुख मागणी आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्राथमिक शिक्षण विभागामध्ये 250 बंदी काळात दिलेली मान्यता, माध्यमिक शिक्षण विभागात दिलेली मान्यता, चोरीला भोगस विहिरी प्रकरणं, भोगस आश्रमशाळेच्या संदर्भात असे अनेक जिल्हा परिषदमधले भ्रष्टाचाराचे प्रकरणं 9 वर्षापासून लेबर पार्टी शासनाकडे विभागीय आयुक्ताकडे चौकशी करते. ते सर्व चौकशी या ठिकाणी आलेली आहे जिल्हा परिषदला परंतु मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी लक्ष नसतं आहे. सुनावणीला आम्हाला बोलवलं परंतु सुनावणी घेण्यात आली नाही. ठीक आहे तुमचं लेखी म्हणणं द्या असे सांगून बाजूला करण्यात आलं आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचं काम आज सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन करते. त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि 27 जे सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर जिल्हा परिषदमध्ये येणारे 7 प्राथमिक शाळामध्ये सेवक संचामध्ये पद नसताना त्या ठिकाणी 27 शिक्षकांना जादा पदे देऊन 25 कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे. त्या ठिकाणी संगनमताने ही फिर्याद मिटवामिटवी करून त्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक गुन्हे सदर बाजार पोलीस ठाणे यांचा सहभाग आहे. त्यांनासुद्धा आम्ही त्यांच्या कामकाजाची चौकशी करावी आणि पुन्हा हे FIR दाखल करावं अशा प्रकारचे आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि 4 तारखेला डिक्लेरेशन झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाचा पुतळा दहन करण्यासाठी मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केले.